मी कुमार साहेलजी साताऱ्याहून आलो आहे. परमेश्वराची अद्भुत कृपा आहे. अल्कोहोलिक्स अनोनिमसचा हा जबरदस्त आणि अलौकिक कार्यक्रम आहे आणि त्या परमेश्वराच्या कृपेमध्ये अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या अनेक भावा बहिणींची आणि मैत्रिणींची जगभरातून साथ आणि प्रार्थनेत माया करतात. म्हणून दारूच्या पहिल्या घोटापासून आज मी लांब राखला गेलो आहे. मी स्वतःच्या जीवावर, कुठल्याही माणसाच्या जीवावर, कुठल्याही मानवी शक्तीच्या बळावरती दारूच्या पहिल्या घोटापासून लांब राखला जाऊ शकत नाही. मला केवळ हवं आहे, केवळ आवश्यक आहे आणि मला ज्याची केवळ गरज आहे ती माझी केवळ गरज जी आहे ती परमेश्वरानं, जिला आपण उच्च शक्ती म्हणतो, त्या उच्च शक्तीनं मला अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आणून ती माझी गरज भागवलेली आहे. मी थोडक्यात परिचय माझा की असा दारुडा, शिक्षण 10वी पास, सुशिक्षित, उच्चभ्रू घरात जन्माला आलेला. माझ्या खानदानात आजपर्यंत कोणालाही कोणतंही व्यसन नाही. वर्षातून जे काही 5-7 सण समारंभ केले जातात त्यावेळेला पुरणपोळी, गुळाची पोळी, सांज्याची पोळी, गुलाबजामुन, श्रीखंड असं काही केलं असेल, गोडाचं जेवण झाल्यानंतर पान खावं पचनासाठी म्हणून बडीशेप आणि गुंजेचा पाला आणि गुलकंद टाकून पान खाणारी माणसं, एवढाच फक्त काही अन्नाव्यतिरिक्त खाण्याचा किंवा पाण्याव्यतिरिक्त पिण्याचा संबंध. पण 24व्या वर्षी दारू आली आयुष्यामध्ये, माझ्या नकळत आली, मला कळलंच नाही. कारण दारू पिणं हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे आणि दारू पिणं म्हणजे त्याला नरकाची शिक्षा आहे आणि दारू पिणं म्हणजे गावातून घरातून वाळीत टाकलं पाहिजे अशी मानसिकता असलेल्या घरात जन्माला आलेला हा साहिल. पण दारू आली, 27 वर्ष टिकली, 27 वर्ष टिकली. ऐन उभारीचं वय असतं. 21-22व्या वर्षी कामाला सुरुवात केली होती. मी नवीन काम शिकत होतो, नवीन काम करत होतो. माझ्या कामाची सुरुवात झाली आहे ती संडास साफ करण्यापासून झालेली आहे. कोल्हापूरला माझं शिक्षण झालं आणि त्यानंतर मी पुण्याला गेलो 1988 साली कामासाठी, पोटापाण्यासाठी. आणि सुरुवात तिथून झाली, पण माझी प्रगती झाली की मी कॉन्ट्रॅक्टर झालो. दारुड्याचं हे फार मोठं वैशिष्ट्य आहे असं मला इथं आल्यानंतर कळलं. दारू पित नव्हतो बरं का त्यावेळेला, वर्कहोलिक असतो, कामात गुंतवून घ्यायचा आणि नवीन नवीन शिकायचं आणि नवीन नवीन अजून कामात. काय पाहिजे असतं त्यामध्ये? पैसा मिळतोच, मोठेपणा पाहिजे असतो. 4 चौघांनी म्हटलं पाहिजे, अरे बघ शून्यातून वरती गेला. ही अपेक्षा दारू नव्हती आलेली आयुष्यात, त्यावेळेपासून होते, ते आत्ता कळतं आहे. मित्रांनो, 50व्या वर्षी वयाच्या थांबलो. त्याच्या आधी 7 वर्ष 8 महिने अल्कोहोलिक्स अनोनिमसचा संदेश मिळाला होता मला. आत बाहेर करत राहिलो. मी आज 12 पायऱ्या म्हणजे 12 पायऱ्यांच्यावरती बोलणार नाही आहे, कारण पुढं तो विषय आहे, त्यावरती तुम्हाला मिळणारच आहे स्पीकर शेअरिंग. माझा विषय आहे भीती आणि शक्ती. वयाच्या 24व्या वर्षी सुरू झालेली दारू वयाच्या 50व्या वर्षी थांबली. पण त्याच्या आधी परवा दिवशी काल माझा प्रॉपर डे झाला, फर्स्ट प्रॉपर डे. 8 वर्ष 8 महिन्यांनी माझं पहिलं वर्ष अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये पूर्ण झालं. हे दारूचा आजार जो आहे ना तो हा आहे. 365 दिवस असतात एका वर्षाचे. माझ्या एका वर्षाचे दिवस झाले 7 वर्ष 8 वर्ष 8 महिने, एवढे दिवस झाले. त्याचं कारण आहे, त्याचं कारण माझा हा आजार आहे, माझा स्वभाव आहे. काय होतं पहा, आता मी बाकीचं काय सांगणार नाही. माझं दारूचं मद्यपान कसं करत होतो, कुठं कुठं पित होतो, कोणाकोणाबरोबर वगैरे हे मी सांगणार नाही. कारण स्थळ, काळ, प्रत वगळता सगळ्यांचे अनुभव एकसारखेच असतात. रॉक बॉटम जो आहे त्याची प्रकार, पद्धत, वेळ, ठिकाण वेगळं असेल, पण त्या रॉक बॉटम म्हणजे अधोगती, संपूर्ण अधोगती, माणूस म्हणून संपूर्ण संपणं. आर्थिक वगैरे ह्या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. कौटुंबिक संबंध, आर्थिक संबंध, व्यावहारिक संबंध, मित्रमंडळींचे संबंध, कामकाजाचे संबंध, या सगळ्या बाहेरच्या गोष्टी आहेत. त्या तर माझ्या आयुष्यात केव्हाच संपून गेल्या होत्या. कसं उच्च शक्तीनं जिवंत ठेवलं हे मला माहिती नाही. जसं आत्ता अमरभाऊ म्हणाले, मरायची इच्छा हे ते अजूनही त्या कोणा गेलेलं नाही आहेत. 7 वेळेला हात कापून घेतला रात्री दारू पिल्यानंतर. सकाळी उठल्यानंतर रक्त सगळं टेबल खाली असायचं, टेबलवरती हात टेकून पडलेलो. सकाळी उठल्यानंतर जिवंत.
सकाळी उठल्यानंतरही म्हणतो, डोक्याला चक्कर मारते, उभं राहता येत नाही, अशक्तपणा आलाय, रक्त गेलेलं असायचं. आणि मग देवाला शिव्या, यायला जगू पण देत नाही, मरू पण देत नाही, काय करायचं काय आहे तुला. दारुड्याची पहिली खुन्नस माझ्यासारख्या ती परमेश्वरावरती असते, हे मला जाणवलं. 1 जुलै 2021ला मी पूर्ण माझ्यामध्ये मेलो. आत्ता जिवंत राहणं ते देवबिव सगळं बाजूला पडलं, अशी अधोगती होती माझी की पूर्ण संपलो, आता काही होप्स नाही आहेत. आणि मग गुडघ्यावरती आलो. त्याच देवाला प्रार्थना केली ज्या देवाला शिव्या दिल्या, त्याच देवाला प्रार्थना केली ज्या देवाला नालायक म्हटलं. देवाला शिव्या मी भरपूर दिलेल्या आहेत. आणि प्रार्थना केली, गुडघ्यावर येऊन रडून प्रार्थना केली. आणि जसा BWला त्या दिवशी 1935 साली तो प्रकाश मिळाला होता, कधीतरी वीज चमकली, काहीतरी प्रकाश पडला वगैरे, असं ते वर्णन आहे. पडतो प्रकाश, वीज चमकली त्या दिवशी. कुमार साहिल उठा आता, जो संदेश मिळाला आहे. 7 वर्ष 8 महिने झाले, 2 रिहॅब झाल्या, 3 मोठे सायकॅट्रिस्ट झाले, 2 आध्यात्मिक गुरु झाले. आणि बायको तर सकाळी ते संध्याकाळी रात्रपर्यंत झोपेपर्यंत सातत्यानं मला ते आठवण करून देत होती. पण मला कळलंच नाही, डोक्यात शिरलंच नाही. त्या दिवशी शिरलं मित्रांनो. आणि 2 जुलैपासून थांबलो, 2 जुलै 2021 पासून थांबलो. आणि जो थांबलो ते थांबल्यानंतर नुसतंच थांबून उपयोग नाही आहे हे माझ्या लक्षात आलं. कारण मागच्या 7 वर्ष 8 महिन्यामध्ये मी असा कित्येकदा थांबलो होतो, पण नुसताच थांबलो होतो, घेतलं काहीच नाही. मस्त जेवण मस्त वाढलेलं आहे, मी गेलो ताटावर बसलो, वास घेतला, हुंगलं आणि गेलो निघून, पोट भरलंच नाही. ही माझी 7 वर्ष 8 महिन्याची अवस्था होती. त्याची कारणं काय आहे? त्याची कारणं, भीती आणि शक्ती हा विषय आहे बरं का. हा माझ्याकरता माझा आवडता विषय आहे. त्याचं कारण का की मी भ्यालो, माफ करा, माझ्या अंतःकरणात भीती होती. दारुडा हा भित्रा आणि पळपुटा असतो माझ्यासारखा. मी माझ्याबद्दल बोलतो आहे नाही का, शेअरिंग स्वतःचं करायचं आहे. व्यक्तिगत अनुभव, मानसिक धैर्य आणि विचारांची देवाणघेवाण. मग स्पीकर म्हणून उभं राहिलं तरी किंवा आपल्या नियमित मीटिंगमध्ये असलं तरी. त्यामुळे मी अत्यंत भित्रा आणि पळपुटा माणूस आहे, जन्मतः आहे. त्याकरता कुणीही काहीही केलेलं नाही आहे. आणि ते भित्रेपण आणि पळपुटेपण मी आयुष्यभर वाढवलेलं आहे. कशामुळं वाढवलेलं आहे तर माझ्या स्वभावामुळं. 3 गोष्टी सांगितल्यात ना, त्रासलेला असतो, वैतागलेला असतो आणि असंतुष्ट असमाधानी असतो. हे पाहायला सुरुवात केली मित्रांनो. पण मला 7 वर्ष 8 महिने का नाही झालं? मग भीती काय होती? अरे हा कार्यक्रम घेतला, या कार्यक्रमामध्ये कुठलं देव देव काय काय नाही आहे. मग माझ्या श्रद्धा सोडायला लागतील का मला? नाही का. दुसरी गोष्ट, मी मीटिंगला गेलो, लोकांना कळलं तर काय होईल? ही माझ्या हातल्या भीती आहेत बरं का. या दारुडा कुठल्या गोष्टीला भीतो माझ्यासारखा? जे प्रत्यक्षात नाही त्या गोष्टीला भीतो. दारुडा कल्पना कुठल्या करतो? ज्या प्रत्यक्षात नाहीत त्या करतो. दारुडा स्वप्न कुठली पाहतो? जे प्रत्यक्षात घडू शकत नाही अशी स्वप्न पाहतो. त्यातला तो मी दारुड आहे. त्यामुळे ह्या भीत्या होत्या. आणि मीटिंगमध्ये मी ऐकलेलं असतं, जसं आता अमरभाऊ म्हणाले, मी ऐकतो ते मला पाहिजे तेवढं ऐकतो, पूर्ण ऐकतच नाही. अमरभाऊंचं ते वाक्य मला फार आवडलं. मी ऐकलं कुठं? मी जे ऐकतो, आणि माझ्या बाबतीत असं आहे, मला तेवढंच ऐकतो मी जेवढं माझ्या फायद्याचं आहे. आता सगळी चांबडी सोडली गेलेली आहे, इज्जतीचे 12 वाजलेले आहेत. प्रत्यक्षात गटारात नाही लोळलो तरी तोंडाचं गटार झालेलं आहे माझ्या रोज रोज. माझ्याच राहत्या चौकामध्ये घरासमोर मी धिंगाणा करतो, दंगे करतो, शिव्या करतो, शिवेगाळी करतो, हाणामाऱ्या करतो, कोणाला तरी मारतो. आणि मी इतर दारुड्यांच्यासारखा नाही. पण मग माझ्या इज्जतीचं काय होईल? भीती आहे बरं का. 12 पायऱ्यांचा हा कार्यक्रम आहे, तो घ्यायच्या आधी ह्या सगळ्या भीती असतात, हे माझ्या लक्षात आलं. या भीतीमुळे मी नाही घेतलं. अरे ते 4थ्या पायरीत म्हणे काय ते सुशांत भाऊनी सांगितलं होतं, ते कुठं लिहायचं असतं आणि ते कुठल्या तरी ह्याच्याशी बोलायचं असतं, कुठल्या तरी व्यक्तीशी. भीती आहे. कसली भीती आहे? की आता माझी गुपितं उघडी होणार आहेत ना, कोणासमोर तरी बोलायचं आहे, याला त्यानं ते बोभाटा केला तर काय होईल? भीती आहे. आणि आलो आहे खरं, संदेश मिळाला देवाचा आहे म्हणून आलो आहे खरं, देवानं संदेश दिला असं म्हणतायत म्हणून आलो आहे खरं, पण माझी फसगत झाली तर काय होईल? ह्या सगळ्या भीत्या आहेत. कार्यक्रम जो आहे ना 12 पायऱ्यांचा, आणि ह्याच्यापेक्षा मोठी एक भीती मला होती. मी अनेकदा लॉंग टायमर्स म्हणजे भरपूर दिवस ज्यांचे झालेत मद्यमुक्तीच्या ह्या रिकव्हरीच्या कालावधीमध्ये,
त्यांच्या अनेकांच्याकडून हे ऐकलं होतं की अरे कार्यक्रम अवघड आहे बरं का, हो ते असं तसं जमत नाही कोणालाही. मला बास आहे ना तेवढं, कार्यक्रम जमत नाही मला बास आहे तेवढं. 8 दिवस नाही पिले, आज 90 मारायची, रविवार आहे संडे आहे, आज 90 मारून घरी जायचं. रात्री 90 मारायला 15 मिनटं लागतात. 9:15 वाजता मीटिंगवरून ठिकाणी पोचलो, तिथं 90 मारली आणि ती 15 मिनटाची जी 90 मारायची होती ती रात्री 2:15, 2:30, 3 बारमधून बाहेर काढल्याशिवाय मी बाहेरच पडत नाही. आणि कार्यक्रम लय अवघड आहे, सिंपल आहे कार्यक्रम. त्यामुळं जो बांधव मला हे सांगतो की साहिल कार्यक्रम अवघड आहे, साहिल एवढं तसं असं तसं सोपं नाही, साहिल हे असं नाही ते तसं नाही, त्या बांधवांच्याकरता मी प्रार्थना करतो की त्यांनी त्यांचे शब्द बदलावेत. आता माझी चिडचिड व्हायची ना, अरे ह्या भावाने कार्यक्रम घेतला, मस्त 3 वर्ष सोबराईटी आहे राव, घरचं व्यवस्थित आहे, वागताना बोलताना व्यवस्थित वागतोय, आणि मला का नाही जमत. मग त्या बांधवांनी मला सांगितलं म्हणून मी कार्यक्रम घेतला नाही. हा माझा विचार होत होता, कारण तो दारुड्याचा विचार आहे. भीती ही होती मला का अवघड कार्यक्रम आहे, तो मी घ्यायचा कसा. आणि मग 1 जुलै 2021ला एक वाक्य आहे प्रस्तावनेमध्ये, प्रस्तावना मला आवडते, त्या प्रस्तावनेमधलं एक वाक्य आहे की दारू मद्यमुक्तीसाठी, मद्यासक्तीतून मुक्त होण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे. दारू पिण्यासाठी कोणत्याही थराला गेलो आहे, तर मद्यातून लांब राहण्यासाठी, मद्याच्या आसक्तीपासून लांब राहण्यासाठी मी कोणत्याही थराला जायला तयार आहे. आता तो थर गाठायला तयार आहे. माझी तयारी झाली 7 वर्ष 8 महिन्यानंतर. आणि मग मी कार्यक्रमाकडं डोळे उघडून पाहिलं. कार्यक्रम काय आहे, अनुभवी दारुड्यांच्या अनुभवातून आलेला कार्यक्रम आहे हा. जो सक्सेसफुल झाला, जो यशस्वी झाला, त्याला डॉक्टर सिल्कवरसारख्या 50,000 दारुड्यांना ट्रीटमेंट देणाऱ्या डॉक्टरचं सहकार्य होतं. त्याला कार्ल गुस्ताव जुंगसारख्या मानसोपचार तज्ज्ञाचं सहकार्य होतं. त्याला ते मी नाव विसरलो, सॅम्युएल म्हणून जे एक धर्मोपदेशक होते, जे हितचिंतक होते, त्यांनी दारुड्यांना डोळ्यासमोर धरून ते सहकार्य केलं. अशा अनेक नॉन अल्कोहोलिक, दारू न पिणाऱ्या आणि समाजातल्या एका समाजसेवा चांगुलपणानं करणाऱ्या लोकांच्याकडून आलेला हा त्यांच्या सहकार्यानं निर्माण झालेला कार्यक्रम आहे. आणि तो अनेकांनी घेतलेला आहे. आणि 52 वर्षाचे विलिडी ज्या वेळेला सांगतात, 52 वर्षाची सोबराईटी असणारे विलिडी, ते ज्या वेळेला सांगतात की हा कार्यक्रम मी दररोज अनुभवात आचरणात आणल्यामुळं मी मुक्त राहिलो आणि आज सुंदर आयुष्य जगतो आहे, हे ऐकून साहिलला 2 जुलैपासून या कार्यक्रमाचा स्वीकार करण्याची परमेश्वरानं कृपा केली. त्यामुळे ह्या भीत्या काय आहेत, लैंगिकता हा चॅप्टर आहे. मी ऐकतो ना की अरे ते ह्याच्यासमोर नागडं व्हायचं असतं, स्पॉन्सरसमोर, मार्गदर्शकासमोर खरोखरं बोलायचं असतं सगळं. मग आता माझा सेक्शुअल कंडक्ट जो आहे त्याबद्दल मी खरं कसं बोलायचं, त्याच्याशी कसं बोलायचं, दुसऱ्या माणसाशी बोलायचं कसं, तो पण दारुडा. आणि इथं सांगितलं जातं रोजची सोबराईटी महत्त्वाची आहे. आजचा दिवस, उद्याला त्यांनी पिला आणि स्लिप झाला आणि कुठेतरी माझं तोंडातून बाहेर काढलं तर. ह्या सगळ्या भीती का होत्या, कारण कार्यक्रम मी घेतलेला नव्हता, मला इच्छा नव्हती. मला सहज साधं सरळ सोपं पाहिजे होतं. म्हणजे कसं सहज साधं, मला अन्नाचा घास चावायची पण इच्छा नाही, माझ्या घशात कोंबला तरी मला गिळायची पण इच्छा नाही, तो डायरेक्ट पोटात गेला पाहिजे. ही दारुड्याची अवस्था असते माझ्यासारख्या. आणि त्यामुळं मित्रांनो, ह्या सगळ्या भीतीमध्ये मी पूर्ण बंधनामध्ये बांधलेलो होतो. 1 जुलै 2021ला रात्री ठरवलं, 2:30-3 वाजले असतील, मी रडत बसलो होतो. एक खोली आहे छोटी, दार बंद केला, अंधार होता, लाईट पण लावला नाही, पण मी रडत गुडघ्यावरती येऊन बसलो होतो. त्यावेळेला ठरवलं की येस, आपण डोळे उघडून बघू तरी काहीतरी, शेवटचा उपाय संपलो आहे आता सगळ्या बाजूनी. आणि मग लक्षात आलं, पहिली ओळ काय आहे प्रस्तावनेची, मी तिथून वाचायला सुरुवात केली कार्यक्रमाला. आमचा मार्ग निष्ठापूर्वक अनुसरण करणाऱ्यांना. अर्थ काय आहे त्याचा, ज्यांनी आमचा मार्ग निष्ठापूर्वक अनुसरलेला आहे त्यांना क्वचित अपयश आलं आहे, पण तो अनुसरणं गरजेचं आहे, नाही का, अनुसरणं गरजेचं आहे. आणि मग मी तुम्हाला या वर्षातली ताकद सांगतो. आत्महत्या हा विषय माझा संपला होता. आता माझी प्रार्थना होती की आता रसातळाला अधोगती झालेली आहे, आता मी कार्यक्रम घेतलेला आहे, पण कधीतरी शांत रात्री झोपल्या बरं द्यावं. माझा मरणाचा विचार केलेलाच नव्हता, कारण 20-22 लाखाचं कर्ज करून ठेवलेलं आहे मी, सगळे संपर्क संबंध तुटलेले आहेत, माझ्या हाताला काम नाही आहे आत्ताही नाही आहे, अजूनही नाही आहे, वर्ष होत आलं.
पण मी गडबड करत नाही. मला हा कार्यक्रमानं हळूहळू काय सांगितलं, गडबड करू नको, धावपळ करू नको, पहिल्यांदा स्वतःवरती काम कर, ऐकायला शिक, दुसऱ्यांचं ऐकायला शिक. तर दुसरे म्हणजे माझे बांधव जे आहेत त्यांचं. तो परमेश्वर तुझ्याशी बोलतो, या बांधवांच्या मुखातून बोलतो. कुठल्या बांधवाच्या मुखातलं बोलणं मी ऐकायचं आहे आणि कुठल्या बांधवाच्या मुखातलं बोलणं मी ऐकायचं नाही, हे मला केव्हा कळतं? हतबलता अस्ताव्यस्तता मी स्वीकारली, मी माझ्यापेक्षा महान शक्तीला आहे असं मान्य केलं. त्यानंतर मी काय केलं आहे, माझं जे आहे आयुष्य आणि इच्छा मी त्याच्या हाती सोपवल्यात का? प्रामाणिकपणा नाही आहे माझ्याकडं. कारण का मी भित्र आहे, मी भीतो का प्रामाणिकपणा? अरे आता हे कुठचा अल्कोहोलिक व्यवस्था परदेशी कंपनीचा देव, हा कुठला देव आहे? अनेक वेळेला माझ्या मनामध्ये हा प्रश्न आला होता. आणि मग उच्च शक्ती इच्छा इथं सांगितलेलं ना, तुला समजलेला देव घे ना, कुठला असेल तो. मी दगडाला देव मानतो, टेबलाला देव मानतो, मी मोबाईलला देव मानतो, मी माईकला देव मानतो, कोणालाही देव मानू शकतो. तुझ्या दारूच्या मध्ये, तुझ्या आणि दारूच्या मध्ये येणारी जी शक्ती आहे ती उच्च शक्ती आहे. आणि मग अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये मला ते मिळायला लागतं. बेसिकली काय आहे, सूचना आहेत. हा कार्यक्रम घेणं म्हणजे काहीतरी वेगळं करणं हा विषयच नाही आहे. स्पष्ट सांगितलेलं आहे की त्या 100 दारुड्यांनी सक्सेसफुली स्वतःच्या आयुष्यात जे स्वीकारलं आणि जे 24 तासात करतायत त्या सूचना त्यांनी दिलेल्या आहेत. आणि मग त्याला स्टेप म्हणजे पाऊल, स्टेप म्हणजे पायरी, स्टेप म्हणजे टप्पा. इंग्लिश स्टेपचा अर्थ मराठीमध्ये पायरी असा केला आहे. मला तो पण जड झाला होता. हे पायऱ्या चढत बसत कुणी सांगितलं आहे? कारण का की एवढं कोण करणार? माझ्यासमोर एवढे प्रॉब्लेम आहेत, एवढं कोण करणार? म्हणजे लैंगिकतेसारख्या विषयापासून ते देवासारख्या विषयापर्यंत प्रत्येक ठिकाणी माझ्या मनात भीती होती. कसली भीती होती? दुसरे कोण काय म्हणतील काय, तिसरे कोण काय म्हणतील काय. मी आता दारूच्यापासून लांब राहिलो आहे. मग दारूपासून लांब राहण्यासाठीचं जे माझ्या मनातलं मोठेपणा इतरांनी द्यायचं, मग आता हे सगळं करायला लागल्यानंतर माझं ते मोठेपण हिरावून घेतलं जाणार आहे. ह्या सगळ्या भीती होत्या. हे मी आता 7 वर्ष 8 महिन्यानंतर लक्षात यायला आलं. पण कार्यक्रम घेतल्यानंतर मित्रांनो विषय काय, फिअर हा जो फॅक्टर आहे ना, फिअर अँड पॉवर. फिअर हा फॅक्टर काय, फिअर या शब्दाचं मी थोडंसं विचार करत होतो की का मी 12 पायऱ्या घेत नाही. 25 वर्ष झाल्यानंतर एक माणूस म्हणतो माझा बांधव की मी 12 पायऱ्या काय घेतल्या नाही, पण मद्यापासून मुक्त आहे, हां दारूपासून मुक्त आहे. मग माझ्यासारखा त्याच्याकडे पळतो ना. मी पळलो आहे, अशा लोकांच्या मागं धावलेलं आहे. मी कार्यक्रमच घेतला नाही, मी सूचनांचं पालनच केलं नाही, मी विमानातून उडी मारलेली आहे. पॅराशूट पाठीला बांधा ही सूचना सांगितलेली नाही. मी खांद्याला अडकवलं, ते लटकवले. मीटिंगला जातो, बिग बुक आहे ते घेऊन जातो मीटिंगला, लटकवले खांद्याला पॅराशूट. सूचना पाळल्या नाहीत मी. तो पाठीला बांधायचा आहे, मग विशिष्ट उंचीवर आल्यावर तो डॉप खेचायचा आहे, म्हणजे मग ते पॅराशूट तुम्हाला झुलवत खाली घेऊन येईल, नाही तर तुमचा कपाळ मोक्ष, हाडं तुटणार आहेत तुमची. हे सत्य आहे. पण एक कोणीतरी हवेत झुलतोय कार्यक्रम न घेता, 12 वर्ष 15 वर्ष 30 वर्ष 25 वर्ष, म्हणून मी पण उडी मारली तर चालेल का? मी तो हवेत किती वेळ लटकणार आहे? मी कधीतरी आपटून फुटून मरणारच आहे, म्हणजे परत मी कधीतरी मध्यपाशाच्या मध्ये जाणारच आहे. त्यामुळं हे असं सगळं इम्बॅलन्स असं हे कोणामध्ये होतं? बांधवांच्यामध्ये नव्हतं, हे माझ्यामध्ये होतं. हे माझ्या भीतीमुळं होतं. अप्रतिष्ठेची भीती, व्यक्त होण्याची भीती, खरं कळण्याची भीती, गुपित उघड होण्याची भीती. अमुक एक करू नकोस असं जर कुणी सांगितलं तर मला नकार पचवायची ना ऐकायची आणि स्वीकारायची माझ्यात कपॅसिटी नाही आहे. मला ना करू नको असं सांगण्याची भीती होती. हे करू नकोस, ते करू नकोस. स्पॉन्सरनी माझ्या सांगितलं, स्पॉन्सरनी काय सांगितलं मला, अमुक एक गोष्ट कर, कायच कर म्हणून सांगितले. माझ्या बायकोवर माझा संशय होता. दारू पितो ना मी, दारूड आहे मी, दारू पिऊन पडणार आणि बायकोवरती मी चारित्र्याचा संशय घेणार असा तो होतो. मी स्पॉन्सरबरोबर हा विषय बोललो होतो. किती वर्षापूर्वी? 3.5 वर्षापूर्वी मी स्टेप घेतल्या होत्या, त्यावेळेला अर्धवट घेतल्या होत्या. अशाच भीतीमुळं स्पॉन्सरने सांगितलं होतं पत्नीशी बोल, त्यावेळेला केलेलं नव्हतं मी. हे 2 जुलै 2021 नंतर मी बायकोशी बोललो. आज बायकोचं एक चुंबन रोज सकाळी मला मिळतं गालावरती, की जी डायव्होर्सवरती आली होती. माझी बायको ती शिक्षण क्षेत्रामध्ये काम करते. अत्यंत सभ्य, सज्जन आणि सोज्वळ, अत्यंत मृदुभाषी, म्हणजे कोमल बोलणारी. दारुड्याची बायको, 10वी पास दारुड्याची बायको. मी बोललो तिच्याशी, मित्रांनो भीती तुटली की शक्ती मिळते. डर के आगे जीत है.
मग कार्यक्रम घेण्याची भीती जी आहे ती जेव्हा मी तोडतो, माझं शरीर पूर्णपणानं संपलेलं आहे, भूकेजला आहे, मी भूक बळी झाला आहे माझा. 6 महिने अन्न नाही, वर्ष अन्न नाही, 25 वर्ष अन्न नाही पोटाला, आणि मला भोजन जे समोर आलेलं आहे, वाढलेलं आहे, अल्कोहोलिक्स अनॉनिमसनं फक्त 12 सूचना दिलेल्या आहेत. एक एक टप्प्याटप्प्याने घे, तुला घ्यायच्या असतील तर घे, नाही घ्यायच्या असतील तर घेऊ नकोस. मद्यासक्तीच्या बंधनातून मुक्त होण्याची इच्छा असणारा प्रत्येकजण अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सदस्य आहे. कार्यक्रम घे, घेऊ नको, काय जे असेल ते. मग मला काय होतं, मला आता जबाबदारी येते. 1 वर्षाचा मी जो कालावधी पाहिला, आज माझ्या पत्नीबरोबरचे माझे संबंध सुरळीत आहेत, आणि ते मला रोज फक्त 24 तास आजचा दिवस एवढंच मला ते ठेवायचं आहे. कार्यक्रम केवढा पाळायचा आहे मला, 24 तास फक्त आजचा दिवस. काय पाळायचं आहे मला, माझ्या तोंडावरती ताबा, माझी नजर स्वच्छ ठेवायची आहे. सिंपल गोष्टी आहे. एखाद्या स्त्रीकडं मी पाहत असताना माझ्या मनामध्ये जे विचार येतात, त्या विचारांना मी टाळू शकतो का? टाळू शकतो. जर कार्यक्रमाचा हा सूचनांचा स्वीकार केला तर टाळू शकतो. मग ते मला टाळायचं, ते टाळलं तर माझ्या पुरुषत्वाचा मला अपमान वाटतो. ती भीती आहे. अशा अनेक प्रकारच्या भीती आहेत मित्रांनो. मी जनरल बोलतो आहे, मी जास्त डीपमध्ये बोलत नाही. किती वेळ राहिला आहे तेवढं सांगा, 10 मिनटं की 12 मिनटं? 15 मिनटात. ओके. तर भीतीची निर्मिती कुठं होते हे मी शोधत होतो. भीती म्हणजे काय आहे? साहिलला जी भीती वाटते नेमकं काय आहे? माईक घेऊ का? साहिल, हॅलो हॅलो, चालू आहे, ऐकू येतं? ओके. तर साहिलला भीती वाटते, म्हणजे ती भीती म्हणजे नेमकं काय आहे? तर एक भीतीचं एक असं आहे की मला जाणवलेली गोष्ट की फिअरची इथं व्याख्या जी केलेली आहे अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये एका बांधवाने, फिअर, एफ म्हणजे फिअर, भीती, ई म्हणजे इगो, अहंकार, ए म्हणजे अँगर, राग, री म्हणजे रिसेंटमेंट म्हणजे खुन्नस. ओके. पण ह्या 4 गोष्टींची मिळून भीती ठरते. पण मी माझ्या स्वतःबद्दल विचार करायला सुरुवात केली. भीती ही माझी अशी भावना आहे जी खोटी आहे. वस्तुस्थितीपासून पळ काढण्यासाठी मी माझ्या मनात निर्माण करून घेतलेली एक सुरक्षित असं कवच आहे भीती. म्हणजे प्रत्यक्ष वस्तुस्थितीला मी स्वीकारायचं नाही आहे मला, म्हणून मी माझ्या मनामध्ये माझा एक कोश करून घेतलेला आहे. ही भीती आहे माझी. त्या कोशातच मला राहावं वाटतं, बंदिस्त करून घेतलेलं आहे, राहावं वाटतं. अल्कोहोल आणि इझम असा शब्द वापरला आहे. तो इझम जो आहे ना, आयसोलेटेड शॉर्ट मेमरी, दारूपुरतीच मर्यादित माझी स्मृती आहे. स्मरण जे आहे माझं, जे मेंदूमध्ये मला आठवतं, ते सगळं कशापुरतं आहे? आयसोलेटेड शॉर्ट मेमरी. त्याच्या 4 भित्ती आहेत: अप्रामाणिकता, अहंकार, स्वार्थ आणि भीती. मग आता ही जी भीती आहे, ही मला कार्यक्रम घ्यायचा असेल मनापासून, तर ती भीती बाजूला जाऊ शकते. पण त्यासाठी रॉक बॉटम माझ्यासारखाच हिट करायला पाहिजे प्रत्येकानं, असं काही आहे का? पुरतं बरबाद व्हायला पाहिजे का? अल्कोहोलिक्स अनॉनिमस मला मेसेज मिळाल्यानंतर, मीटिंगमध्ये मी आल्यानंतर, किंवा बांधवांनी मला सांगितल्यानंतर, शेअरिंग ऐकल्यानंतर मी स्वीकारायचंच नाही का? मी स्वीकारलं नाही, म्हणून 7 वर्ष 8 महिने लागले, आणि जिथं 15,000चं कर्ज होतं ते 22 लाख रुपये झालं. घरच्यांचे सगळ्यांचे संबंध तुटलेले आहेत. आता हळूहळू जुळतील. परमेश्वराची कृपा झाली आणि परमेश्वराची इच्छा असेल तर, असंही एक वाक्य लिहिलेलं आहे. एक वाक्य त्या प्रस्तावनेच्या याच्याला शेवटाला असंही आहे, परमेश्वराची कृपा झाली तर, म्हणजे मला हे मिळालंच पाहिजे असं नाही आहे, मला अमुक गोष्ट मिळालीच पाहिजे असं नाही. जे माझ्या भल्याचं आहे तेच फक्त अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये मिळतं. म्हणजे काय आहे, परत इथं मला माझा हेका सोडावा लागतो. काय राव, इथं येऊन मग हे काय आपल्याला मिळणार नाही, म्हणजे परत आपले अधोगतीच. अल्कोहोलिक्स अनॉनिमसमध्ये येऊन व्यावहारिक गोष्टी मिळतील असं सांगितलेलं नाही आहे, आध्यात्मिक प्रगती सांगितलेली आहे. आणि मग तिथं भीती निर्माण होते, अरे यार मग एवढे दिवस घालवायचे याच्यामध्ये, हे 15 वर्ष गेली, यांनी 10 वर्ष काढली, यांनी 5 वर्ष काढली, तरी 7 वर्ष काढली, आणि तरी त्याला काही मिळालं नाही राव. भौतिक गोष्टींच्या पेक्षा आध्यात्मिक प्रगतीकडं हा कार्यक्रम लक्ष देतो. या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ते आहे. मग आध्यात्मिक प्रगती आपल्याला कोणाला पाहिजे राव? आपण मग जाऊन बसू की बाबा बुवाकडं, इथं कशाला यायचं आहे? असेही अनेक विचार असतात. त्यामुळे भीती जी आहे, नकारात्मक बोलणारे बांधव. दुसरी गोष्ट, मला सगळं कळतं, मला आता काही वेगळं कळायची गरज नाही.
पण मी आता हे नवीन गोष्ट स्वीकारली तर लोक काय म्हणतील हा प्रॉब्लेम असतो माझा. माझ्या स्वतःची जी गुपितं असतात ती गुपितं मला बोलावी लागतील आणि ती इतरांना कळली तर काय होईल ही भीती असते. कार्यक्रम मी घेतल्यानंतर समजा कधी स्लीप झालो, कार्यक्रम घेतला आणि समजा कधी स्लीप झालो तर माझे बांधव आणि माझे घरचे काय म्हणतील हा प्रॉब्लेम आहे. स्पॉन्सरसमोर मी मन उघडं केलं, स्पॉन्सर कुठं काय बोलला तर काय होईल ही भीती आहे. माझी बदनामी होईल का ही भीती आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेला हा कार्यक्रमच असं सांगतो, कार्यक्रमानं मला पूर्ण फ्रीडम दिलेली आहे. माझी भीती नष्ट व्हावी यासाठीच फ्रीडम दिलेली आहे ना. आणि त्यांनी आश्वासन आहे, पहिल्या याच्यातच आश्वासन आहे. आमचा कार्यक्रम निष्ठापूर्वक अनुसरणाऱ्या पैकी क्वचितच कधीतरी एखादा माणूस फेल गेलेला आहे. म्हणजे 99.99% गॅरंटी आहेच ना. तो माणूस फेल गेला ठीक आहे, दारूचा आजारच असा आहे, पण मग म्हणून मी फेल होईन का असं नाही. जर गॅरंटी मला दिलेली आहे तर मला त्या भीतीवरती मात केली पाहिजे. भीतीवरती मात म्हणजे कृती आहे. कृती काय केली मी, हा सामर्थ्याचा करार आहे बरं का, परमेश्वरानं उच्च शक्तीनं केलेला. दारुड्यासारख्या जगायला नालायक ठरवलेल्या घरच्याने दारच्याने जगाने वेगवेगळ्या धार्मिक साहित्यामध्ये सुद्धा मी मुद्दाम अभ्यास करतो. तर 12 धर्म आहेत, मी पाहतोय कुठं दारुड्याकरता काही सॉफ्ट कॉर्नर आहे का, साईड दिली आहे का कुठेही नाही आहे मित्रांनो. असंग करावा, संगत धरू नये, घरच्यांनी त्याला सोबत ठेवू नये, घरातून घराण्याच्या नावापासून विभक्त करावं, गावापासून बाहेर काढावं, गावातून वाळीत टाकावं. हे परंपरागत सांगितलेलं आहे, परंपरागत सांगितलेलं आहे. आणि सगळीकडं ते वाईट ते चुकीचे नाही आहेत, मी चुकीचं आहे माझ्या आजारामुळं. पण मग मी ज्या वेळेला 3ऱ्या पायरीपर्यंत पोहोचतो, पहिली पायरी हतबलता अस्तव्यस्तता, दुसरी पायरी कुणीतरी माझ्यापेक्षा महान आहे, तिसरी पायरी आहे परमेश्वर, कुणीतरी उच्च शक्ती आहे. बरं त्या उच्च शक्तीच्या हातात मी ज्या वेळेला उच्च शक्तीच्या हातामध्ये मी ज्या वेळेला देतो माझं स्वतःच्या इच्छा आणि माझं आयुष्य, त्यावेळेला माझी भीतीचा विषय संपायला पाहिजे खरं तर तिथं, नाही का. भीतीचा विषय संपायला पाहिजे ना. आता माझी जबाबदारी माझं आयुष्य त्यांनी दुरुस्त करायचं आहे, उच्च शक्तीनं दुरुस्त करायचं आहे. परमेश्वर असं मी नाव देतो त्याला, उच्च शक्तीला. ओके, त्या भीतीपासून बाहेर जाण्यासाठी जर शक्ती पाहिजे असेल, या सगळ्या भीतीपासून बाहेर जाण्यासाठी जर शक्ती हवी असेल, ओके, हे एक विजय भाऊ म्हणून आहेत, गुजरातचे आहेत, ठीक आहे, त्यांच्याशी बोलून मी त्यांना ते थोडीशी मदत हवी आहे. तर भीतीपासून मुक्तता हवी असेल तर शक्ती हवी, आणि ती शक्ती हा 12 पायऱ्यांचा कार्यक्रम घेतल्यानंतर मिळते. कार्यक्रम घेतल्यानंतर काय काय होतं पहा. सगळ्यात पहिल्यांदा मिळते मला निश्चिंतपणा मिळतो. चिंता मला काय आहे, उद्याची चिंता असते ना माझ्यासारख्या दारुड्याला. चिंताग्रस्त जंतू, चिंतातुर जंतू. चिंता संपते मित्रांनो, चिंता संपते. म्हणजे मी निर्लज्ज पोरगा होत नाही. मला जबाबदारीची जाणीव अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा हा कार्यक्रम हळूहळू करून देतो. ती जाणीव स्वतःला कशी करून घ्यायची यासाठी पण सूचना आहेत. पण हा पायऱ्यांचा कार्यक्रम त्या बिग बुकमध्ये काय लिहिलं आहे, 12 पायऱ्या आणि 12 रूढी ह्या पुस्तकात काय लिहिलेलं आहे, त्या लिटरेचरमध्ये रोजचं प्रतिबिंब आहे, बिलच्या नजरेतून आहे, ग्रेप वाईन कोट्स आहेत, ए कम्स टू एज, ए कम्स ऑफ एज, ही वेगवेगळी पुस्तकं आहेत. ती आपल्या बांधवांच्या सोबत आपण डिस्कस करू शकतो. त्याकरता मला मोठा मार्गदर्शक पाहिजे, स्टार स्पीकर पाहिजे, मोठा प्रसिद्ध स्पॉन्सर पाहिजे, अशी काही गरज नाही आहे. समूहामध्ये ज्या वेळेला त्याला लिटरेचर मीटिंग म्हणतो आपण, या मीटिंग होतात त्यावेळेला कान उघडे ठेवून, मन उघडं ठेवून आणि स्वतःच्या खुशीनं जर मी ते स्वीकारलं तर मला हे कळायला लागतं. परमेश्वराचा स्वीकार केल्यानंतर मग 4थी पायरी आहे, तोपर्यंत 4थी पायरी नाही. आणि 4थी पायरी, 5वी पायरी किंवा त्यानंतरच्या पायऱ्या ज्या आहेत ज्यावरती बोललं जाईल पुढं, त्या पायऱ्यातून मला शक्ती मिळते. ती शक्ती कुठली मिळते की माझी जबाबदारी स्वतःची जी आहे ती परमेश्वरानं उच्च शक्तीच्या हाती सोपवायची आहे. आणि माझ्या त्या प्रकाशामध्ये, त्या सूचनांमध्ये, त्यातून मला जे मिळतं, कळतं, इच्छा परमेश्वराची, जे मला चांगुलपणाची ह्यातून कळते. मला काय सांगितलं आहे, सोबर राहायचं म्हणजे चित्तानं, विचारांनी स्थिर, विक्षिप्त, विकृत आणि अतिरेकी विचारांच्यापासून मला मुक्त व्हायचं आहे. माझ्यातली जी सॅनिटी आहे ती रिस्टोअर करायला सांगितलं आहे, जीवन सुरळीत करणे. ते काय पहिली ताकद जी मिळते, मला माझ्या चिंता नाहीशा होतात. हे करण्याची गोष्ट आहे बरं का. हे मी माझा अनुभव सांगतो. 1 वर्षातला गेल्या, म्हणजे 8 वर्ष 8 महिन्यातलं जे 1 वर्ष मी पूर्ण केलेलं आहे मद्यविरहित.
आणि कार्यक्रमातलं त्याच्या निश्चिंतता येते. स्वतःमध्ये चांगले बदल करण्यासाठी च्या आयलापासून सुरू होणारी जी काही शिव्यांची बाराखडी आहे मित्रांनो, या वर्षामध्ये माझ्यातला झालेला सगळ्यात मोठा बदल आहे. माझं एक वाक्य शिवीशिवाय नसायचं. तोंडाचं गटार मी म्हटलं ना, एकही वाक्य शिवीशिवाय नसायचं. आता चायला म्हटल्यानंतर सुद्धा मी कॉफी बाला असं मनातल्या मनात म्हणतो, म्हणजे ती शिवी नको, चहा आयलाच कॉफी बाला ही माझी पद्धत आहे बरं का. आणि त्यामुळं आता चायला ही शिवी नाही, हे जे आहे हा सकारात्मक बदल आहे माझ्यातला. कारण हा बदल व्हायला लागला की माझ्या मनात मी जे बोलतो त्या गोष्टी बदलायला लागतात मित्रांनो. प्रत्यक्ष ज्या गोष्टी बोलतो त्या जर मी व्यवस्थित सुधारल्या, माझं बोलणं जर संयमित नियंत्रित असेल, तर माझ्या मनात मी जे बोलतो, कारण दारुडा मनात बोलतो जास्ती, दारुडा मनात बोलतो आणि दारू पिल्यानंतर जनात बोलतो, लोकांच्या मध्ये बोलतो. ही अवस्था माझी होती, हा माझा रोजचा अनुभव होता. त्यामुळं मनातलं बोलणं बदलायचं असेल, ते सकारात्मक करायचं असेल, चांगुलपणाकडे घेऊन जाणार करायचं असेल, तर मला माझ्या तोंडातले शब्द पण बदलावे लागतात. हा सकारात्मक बदल. पण तो बदल करून घेण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे. तो बदल करून घेण्याची ताकद या कार्यक्रमामध्ये आहे. स्वतःच्या बदलासाठी यायचं आहे. ह्यानं बदलावं, त्यानं बदलावं, तिनं बदलावं, त्यांनी बदलावं, हे असं बदलावं, तसं बदलावं, यासाठी हा कार्यक्रम ॲब्सोल्युटली नाही आहे. दुसऱ्याला बदलण्याचा हा कार्यक्रम ॲब्सोल्युटली नाही आहे. हे 1 जुलै 2021ला कळलं. आणि मग माझ्यातल्या सकारात्मक बदलासाठी या कार्यक्रमाचा सूचनांचा स्वीकार केला. ती ताकद आहे, तो सकारात्मक बदल माझ्यामध्ये होतोय. आता बायकोबरोबर बोलताना माझ्या तोंडातून वाकडा शब्द जात नाही. आणि ह्याचा चांगला परिणाम काय आहे, तर मला बायको विचारते आठवड्यातून एकदा, अरे 1 आठवडाभर झालं, तुला चिकन खायचं आहे का? कसं करू? मालवणी करू, कोल्हापुरी करू, कसं करू? हा बदल आहे मित्रांनो. नाहीतर मर जा कुत्र्या, मरत का नाहीस, हा रोजचा शब्द होता माझ्या बायकोचा. कारण त्याच्या आधी 2 तास मी कंटिन्युअसली शिवी पुराण ऐकवलेला असायचं. हा बदल आहे, चांगला बदल आहे ना, हे चांगला बदल आहे. आज 1 वर्षात तिनं हे मला विचारणं, माझ्यासारख्या दारुड्याला, खरोखरच कुत्रा दारुडा होतो मी, कुत्र्याची पण लायकी जास्त असते. मी गाढव म्हणवून घेण्याच्या लायकीचा पण नाही बरं का. कारण गाढव पण फार हुशार आणि चांगलं असतं. गाढवाला आपण उकिरड्यावरती बघतो किंवा ओझं वाहनावरून बघतो. गाढवाची गोष्ट अशी आहे, उकिरड्यात असेल त्याच्यावरती कचरा टाकला तर ते कचऱ्याच्या वरती उभं राहतं, कचरा पायाखाली घेतं. गाढव त्या कचऱ्याखाली दबत नाही, इतकं हुशार असतं गाढव. मी ते गाढव म्हणून घेण्याच्या पण लायकीचा राहिलेला नव्हतो. सो हा एक ह्या कार्यक्रमाची शक्ती जी आहे ती ही आहे. त्यामुळे आता मला बायकोशी काय बोलायचं, बायकोशी कसं बोलायचं, बायको माझ्याशी कसं बोलेल, धास्तीच संपली ना, भीतीच संपली. आता शक्ती काय आहे, तर बायकोच्या शेजारी मी जाऊन बसून TV बघू शकतो. घाबरणं कशा करताय की माझा संयम सुटता कामा नये. मी दारूपासून लांब आहे, पण माझ्या मानसिक दारुडेपणापासून मी अजून पूर्ण लांब गेलोय का याची खात्री नाही आहे. ऑब्सेशन उठलंय, पण वागण्या बोलण्यात चुकीचं होईल काय, ती दुखावेल काय, ह्याचा थोडासा दबाव असतो आणि तो राहिलाच पाहिजे माझ्यासारख्या दारुड्यावरती. पण ते होत आहे. त्यानंतर आहे की विनम्रता आणि नम्रता आणि विनम्रता, पुन्हा जगण्याची इच्छा माझ्यामध्ये निर्माण होणं गरजेचं असतं दारुड्यासाठी. हे नवीन जीवन आहे. मग ती शक्ती कशातून मिळते, तर विनम्रतेतून मिळते. नम्रता विनम्रता याबाबत जे अल्कोहोलिक्स अनोनिमस सांगतात ते आहे की मी माझ्या स्वतःतलं जे काय चांगलं वाईट आहे ते स्वतः बघणे आणि ते कबूल करणे, स्वतः स्वीकारणे. आणि मग हे वाईट आहे ज्यावेळेला मी स्वीकारतो, एक काळा आहे आणि एक पांढरा आहे, मला पांढरा हवं आहे, तर ज्यावेळेला स्वीकारतो, बघून स्वीकारतो मी माझ्यातलं, त्यावेळेला काळं मी बाजूला ठेवू शकतो. मी माझ्या हात बघितलंच नाही तर मी काही, मला चॉईसच नाही ना. जसं आहे तसं चांगलं आहे, काळा असू दे, पांढरा असू दे, काय असू दे, म्हणजे चांगलं असू दे, वाईट असू दे, सगळंच चांगलं असतं माझ्याकरता. पण नेमकं चांगलं काय, वाईट काय, सूचनात सांगितल्याप्रमाणे, 12 सूचनांमध्ये सांगितल्याप्रमाणे जो कार्यक्रम घेतल्यानंतर ही ताकद मला मिळते मित्रांनो. आणि तीच विनम्रता म्हणजे नवीन जीवन आहे. माझ्यात विनम्रता हा विषय नाही दारुड्यामध्ये माझ्यासारख्या. पण ज्यावेळेला ती विनम्रता असते त्यावेळेला कॉर्नरचा जो दुकानदार आहे, ज्याला मी 1 सिगरेटसाठी शिव्या दिलेल्या असतात आई बहिणीवरून, 10 रुपयाच्या सिगरेटसाठी आई बहिणीवरून शिव्या दिलेल्या असतात, ही विनम्रता बाळ्यात आली की मी त्याची क्षमा मागतो, त्याला सॉरी म्हणतो, तुमची इच्छा असेल तर मला द्या, नसेल तर नको. मग तो ब्रेड पण देत नाही, अर्धा किलो साखर पण देत नाही, एका सिगरेट करता त्याला मी शिव्या दिलेल्या असतात.
साधं उदाहरण सांगितलं. अशापासून बऱ्याच सगळ्या गोष्टींमध्ये ती विनम्रता केव्हा येणार आहे? ज्या वेळेला मी माझ्या हातलं चांगलं वाईट जे आहे ते बघतो, स्वीकारतो आणि मग मी निवड करतो काय निवडायचं आहे. मला खड्ड्यातच पडायचं आहे का की मला रस्त्यावरती चालायचं आहे, चांगुलपणाच्या. आणि मग ती शक्ती येते. कशाची शक्ती येते? आज सकाळी उठल्यानंतर मी देवाचा धन्यवाद करतो राव. आज पलूसला निघालो होतो आणि म्हटलं गाडीचा आपल्याला प्रॉब्लेम आहे, कसं करणार? एस टी एकच आहे साताऱ्यातून त्या दरम्यान, आणि 8:30ची एस टी 10:30ला पोचते नॉर्मली. आज 11:30 वाजता पोचली. पण आज ती काळजी, चिंता, थरथर धरधर. नाहीतर मी स्टेट ट्रान्सपोर्टला शिव्या दिल्या असत्या, मी त्या PWDला शिव्या दिल्या असत्या. अख्ख्या बसमध्ये अजून 8-10 लोक शिव्या देणारी माझ्याबरोबर मी जमवली असती, कारण मी दारुडा बोलबच्च नाही. पण आज शांतपणानं परमेश्वराचा धन्यवाद करत आलो मी की ठीक आहे, इट्स ओके. जी परिस्थिती मी बदलू शकत नाही ती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता मला दे. ह्या प्रार्थनेचा अर्थ स्वतःच्या जीवनात अनुभवण्याची ही संधी जी आहे, हे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या ह्या 12 कार्यक्रमाच्या 12 पायऱ्यांच्या कार्यक्रमात आहे मित्रांनो. आणि त्यामुळं प्रामाणिकता, मनमोकळेपणा आणि स्वखुशी कार्यक्रम ह्या मीटिंगमध्ये शेअरिंग करताना काय सांगितलं आहे? अल्कोहोलिक्स अनोनिमसचा कार्यक्रम घेताना मला काय सांगितलं? प्रामाणिकता, कठोर प्रामाणिकता, मनमोकळेपणा आणि स्वखुशी. या 3 गोष्टी जर मी नियमित मीटिंग केल्या आणि मीटिंगमध्ये येऊन या पद्धतीनं माझी मानसिकता असेल तर माझ्या घरामध्ये, माझ्या कामामध्ये, माझ्या व्यवसायामध्ये, माझ्या शेजाऱ्यापाजाऱ्याबरोबर, माझ्या समाजामध्ये कुठंही असलो तरीही मी प्रामाणिक असतो, मनमोकळा असतो आणि एकनिष्ठ आपलं स्वखुशीनं मी गोष्टी करत असतो. हे सगळं जे यामध्ये सांगितलेलं आहे हे ताकद देणार आहे. त्यामुळं आता मला भीती नाही आहे ना ती. आता भीती नाही. अरे उशिरा पोचलो तर काय म्हणतील, केदार भाऊ काय म्हणतील? केदार भाऊंचाच नंबर माझ्याकडे फक्त. अरे त्यांचा फोन आला तर ते काय म्हणतील? काय राव तुम्ही अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आलाय, स्पीकर म्हणून बोलावलं आहे तुम्हाला. आणि ह्या ज्या काल्पनिक भीत्या माझ्या मनामध्ये येऊ शकत होत्या त्या नाही आल्या ना. ही ताकद आहे कार्यक्रमाच्या मित्रांनो. त्यामुळं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझा एकटेपणा संपवतं. एकटेपणा हा माझ्या भीतीचा एक धागा असतो, एक मूळ असतं. एकटेपणा सगळ्यांच्यात असून मला एकटेपणा वाटणं, आयसोलेशन म्हणतो आपण त्याला. आयसोलेशन, एकटं काही. त्यातून कनेक्शनमध्ये मी येतो. सगळ्यात पहिलं कनेक्शन माझं उच्च शक्तीशी कनेक्शन होतं या कार्यक्रमाद्वारे. केव्हा स्वीकारला तर मला काहीही कळत नाही. ॲब्सोल्यूट तुम्हाला सांगतो. आता सुशांत भाऊ बोलायला उभे राहतील, अमर भाऊंनी काही गोष्टी बोलल्या, सुशांत भाऊ बोलायला उभे राहतील किंवा आणखीन कोणी, त्यांच्यातल्या काही गोष्टी मला ॲब्सोल्यूट लक्षातच येत नाही अर्थ त्याचा. हां, नाही लक्षात येत. पण मग मी काय करतो? मला उपयोगाचं आहे का? मला कळलेलं नाही आहे पण मला उपयोगाचं आहे. येस, उपयोगाचं आहे. घे चल. मी नोंद करायला सुरुवात केली. सुशांत भाऊंनी ऐकले पहिल्यांदा. आम्ही एका ठिकाणी एकत्र होतो शेअरिंगला. मला ते पानाचे नंबर, चॅप्टर नंबर, ते पॅरेग्राफ्स, त्या ओळी हे लक्षात नाही राहत. आणि सुशांत भाऊंनी त्या पद्धतीनं ते केलेलं आहे, स्वतः कष्ट केले, त्यामुळे त्यांच्या लक्षात राहतं. मी त्यावेळेला म्हटलं होतं की मला ते लक्षात नाही राहत बुवा. अमुक चॅप्टरमध्ये 12/12 आणि 12च्या किंवा बिग बुकच्या अमुक चॅप्टरमध्ये अमुक या पाना नंबरवरती अमुक या अमुक नंबरच्या पॅरेग्राफमध्ये अमुक एक लिहिलेलं आहे. एवढं माझ्या डोक्यात शिरणारे एवढा माझा मेंदू नाही आहे. पण मी काम सुरू केलं. सुशांत भाऊ, रोज मी अर्धा तास बसतो आणि मी रोज ते एक टिपण काढतो, लिहायला सुरुवात केली की पटकन एखाद्या बांधवानं विचारलं की हे कुठं लिहिलं आहे तर ते मला माहिती असायला पाहिजे. थोड्या पावलांनी पुढं जायला सुरुवात केली. मला कळलं नाही पण मी स्वीकारलं, कारण चांगली गोष्ट आहे. 12च्या 12 सूचना फक्त स्वीकारण्यासारख्यात, यात नाकारण्यासारखं काही नाही. करा म्हणून सांगितले, करू नका म्हणून काही सांगितलेलं नाही आहे. करा म्हणून सांगितले, करू नका असं काही सांगितलेलं नाही आहे. केलं नाही, आमच्यापैकी काही बांधवांनी केलं नाही म्हणून त्यांचं असं झालं, असा अडवून सांगितलेलं आहे. हे कार्यक्रमाची ताकद आहे. मग ते मला पाहिजेच. धन्यवाद. तर त्यामुळं मित्रांनो, आज काय आहे की 365 दिवसानंतर आज ज्या वेळेला मी इथं बोलायला उभं राहतो त्यावेळेला मला ढोंग, प्रिटेंडन्स काही गरज नाही आहे. मला भीतीची गरज नाही आहे. काम निश्चित मिळणार माझ्या हाताला, पण ते माझ्या हाताला काम मिळण्यासाठी मी त्या लायकीचा व्हायला पाहिजे. वर्ष 51 आहे माझं. मी परमेश्वराचा 1-2 ते 3 मिनिटात संभवतो. परमेश्वराचा मी धन्यवाद करतो. माझ्या मनामध्ये एक तळमळ असायची की मला मूल नाही. माझं लग्न झाले उशिरा, माझी बायको लहान आहे, 14 वर्षांनी माझ्यापेक्षा. काय उच्च शक्तीची ग्रुप आहे. एक अट्टल दारुड्याला एक अत्यंत पुण्यातली अगदी वरण भातातली मुलगी बायको म्हणून मिळावी, आणि ते पण तिनं माझ्यावरती प्रेम करावं, आय लव्ह यू म्हणावं.
आश्चर्य आहे हे, माझ्याकरता आश्चर्य आहे. आणि त्यात मी दारूत गेलेलं असताना तिचं माझं लग्न झालं आहे बरं का, बुडलेलं असताना, दारूत पूर्ण बुडलेलं असताना. आणि 10वी पास माणसाबरोबर MSc एन्व्हायरमेंटल सायन्सेस प्लस आणि पुढच्या डिप्लोमाज, पुणे युनिव्हर्सिटीला रँकिंग नंबर 2 मेरिटमध्ये, दुसऱ्या नंबरची. आज त्यामुळे मी परमेश्वराकडं कायम ताणतणाव खाली. भीती काय होती, आता मुलं कशी होणार, वय 50 आलं, 45 उलटून गेली. बरं 50व्या वर्षी मूल झालं तर ते मूल हातातोंडाशी येईपर्यंत 70-75 वर्ष मी जगणार का? एवढी दारू घेऊन उत्मात केलं. ह्या जनरल भीत्या, सामान्य भीत्या. आता वय वाढलं, सांधे दुखतायत, पाय दुखतायत, हे दुखतायत, मानेला आणि कमरेला पट्टा आहे, सगळं गेलं आहे मित्रांनो. माझ्या मानेला कमरेला पट्टा नाही आहे आता. मी मस्त बिनधास्त उभं राहून गाडीचा प्रवास 4-5 तास करू शकतो, मी बसून करू शकतो. हे अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आल्यानंतर माझी भीती संपली ना. आणि माझ्या 51व्या वर्षी मूल परमेश्वरानं माझ्या पोटी जन्माला घातलं, तर जगणार नाही आहे का ते? जगणारच आहे ना. ती परमेश्वराची इच्छा, माझी भीती संपली. आता काय आहे की परमेश्वरा तुझी इच्छा असेल तसं घडू दे, मला फक्त आजचा दिवस 24 तास या 12 सूचनांप्रमाणे मला जगता येऊ दे, मला तुझ्या इच्छेमध्ये जगता येऊ दे, मला तुझ्या प्रार्थनेची आठवण राहू दे. आणि ती ताकद आहे, ते बळ आहे मित्रांनो. आणि त्यामुळं आज नाही का, आज पलूससारख्या ठिकाणी काय कोण ना गावचं, ना ओळखीचं, ना भावाचं, ना जीवाचं, ना नात्याचं, ना गोत्याचं, ना जातीचं, ना पातीचं. ही परमेश्वराची कृपा आहे. मी एकटा होतो मित्रांनो. गेल्या वर्षभरामध्ये जेवढं काही मी बोलतो ते केवळ बांधवांच्या बरोबर बोलतो. आणि एकटा म्हणजे फक्त 4 माणसं असायची, दारूचं ठिकाण, बायको, मी आणि माझ्या शेजारचा टपरीवाला, म्हणजे दुकान सिगरेटचा. आज कालचं मी एवढं सांगतो आणि थांबतो, 175 लोकांनी फोन केले काल मला. पहिला प्रॉपर डे माझा. कोण कुमार साहिल, काळा का गोरा माहिती नाही, वेगवेगळ्या महाराष्ट्रातून आले, गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, बांगलादेश, मेक्सिको, दारुड्यांचे फोन आले मला. ही कोणाची कृपा आहे मित्रांनो? ही माझी लायकी नाही आहे. हे जे आहे ते उच्च शक्तीकडून आहे. आणि ही ताकद आहे. ही ताकद केव्हा मी त्या सूचना स्वीकारल्या तर, नुसतं दारूपासून एक लांब राहिलो तर माझ्या आतले जे उफाळून येणारे सैतान आहेत ते कधीही थांबणार नाहीत. मी दारुडा आज दारुडा आहे तो शेवटपर्यंत दारुडा आहे, जन्मतः दारुडा तो शेवटपर्यंत दारुडा आहे. आतले माझे सैतान कधी मरणार नाही आहेत, पण त्यांना टाळून माझ्यात नवीन साहिल जन्माला येणं, ही जी प्रक्रिया आहे ती इथं घडते. आणि म्हणून माझा प्रवास भीतीपासून शक्तीकडे जातो. भीती जी आहे ती माझी जन्मजात आहे, शक्ती जी आहे ती परमेश्वरानं मला द्यावी यासाठी मला हा कार्यक्रम दिलेला आहे. आणि अनेकदा चुका, अनेक अपराध, अनेक गुन्हे, अनेक पापं करूनही माझ्यासारख्या दारुड्याला परमेश्वरानं परत एकदा अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आणलं. याचा अर्थ पहिल्या दिवशी इथं आणलं होतं, ती कृपा पहिल्या दिवशीच झाली होती. मी आलो 7 वर्ष 8 महिन्यांनी. त्यामुळे मित्रांनो, हा सूचनांचा कार्यक्रम अवघड नाही. सगळ्यात पहिली गोष्ट, ज्याला करायचं आहे त्याच्याकरता काही अवघड नाही. मला दारू प्यायची होती, अमरभाऊ म्हणाले तसं मी 8 किलोमीटर जायचो दारू प्यायला, आणि येताना 8 किलोमीटर यायचो. रात्री एक्सप्रेस हायवेवरती चालत जायचो. कसा चालत जायचो? धुंदीत असायचो. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये परमेश्वरानं मीटिंगमध्ये आणलं. ही परमेश्वराची कृपा आहे. माझी लायकी नसताना मला आणलेलं आहे. आता मला कुणाच्या इच्छेत राहायचं? परमेश्वराच्या इच्छेत. तर मला माझ्या भीती संपल्या पाहिजेत. एकदा त्याच्याकडे घ्यायचं काम वगैरे परमेश्वर बघून घेऊ दे, उच्च शक्ती बघून घेऊ दे. त्यामुळं कठोर प्रामाणिकपणा, मनमोकळेपणा आणि स्वतःची खुशी, या 3 गोष्टी ठेवल्यात तर सगळं सहज शक्य आहे. आज मला इथं बोलावलं त्यासाठी मी परमेश्वराचा आणि तुम्हा सर्वांचा धन्यवाद करतो. मी बोललो त्यातलं जे तुमच्याकरता काही बोललेलं नाही, मी माझ्याकरता बोललेलो आहे. ही माझी सेवा म्हणून मी आज परमेश्वराच्या चरणी समर्पित केलेली आहे, अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये मला दिलेली. ज्यांना जे मिळालं आहे ते परमेश्वराचं आहे, माझं काही नाही आहे. अनुभव फक्त माझा आहे. त्यामुळं मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा धन्यवाद करतो. ज्यांनी मला एमध्ये आणलं ते संतोष के म्हणून कराडचे आहेत, त्यांचा धन्यवाद करतो. त्यांची माझी भेटच नाही आहे. त्यानंतर 3च मिटिंग केल्या, 9 वर्ष, 8.5 पावणे 9 वर्ष झाली. त्यानंतर त्यांची माझी भेट नाही झालेली, पण मी त्यांचा धन्यवाद करतो परमेश्वराकडं. आणि त्याचबरोबर
1 वर्ष झालं आहे. आजचं 24 तास आजचा दिवस मला परत दिलेला आहे. त्यासाठी मी देवाचा धन्यवाद करतो. बोलण्याची परवानगी दिली, आपण ऐकून घेतलं, यासाठी धन्यवाद.